तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्वराज पराडे युट्यूब चॅनलमध्ये. भरपूर दिवसांनी व्हिडिओ येत आहे. त्याचं कारण असं, आजारी होतो, तब्येत खराब होती, त्यामुळं ब्लॉग बनवला नाही. तर मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे सूरज चव्हाणची मी अपडेट तुम्हाला देत जाईल. तर अशीच एक अपडेट खास, सूरज चव्हाण लहान मुलांना शाळेत आश्रमात भेटायला गेलाय. तर बघूया आपण काय घडतंय. त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा की सूरज चव्हाण लहान मुलांना भेटायला गेलाय. नक्की बघा ब्लॉग कंटिन्यू करा. काय चाललंय? बोला. मागचे दोघं तुम्ही चेअर आलाय मोस्ती म्हणून अनंता जाधव म्हणून आता हे गुरुजी आहे तिथं सर. या शाळेचा राज्यामध्ये पहिला क्रमांक आलेला आहे. म्हणजे सगळं जे काय जिल्हा परिषद शाळा आहेत राज्यभरामध्ये त्याच्यात सगळ्यात छोटा भीम बघतो किंवा डोरोमॉन बघतो किंवा काय सिम्बा बघतो. त्याच पद्धतीने आजच्यामध्ये खूप सारं सहकार्य लहान मुलांचं आहे. कारण लहान मुलांनी पॅरेंटच्या मागे लागून सूरजला मतदान करा त्याच्यामुळं त्यांचा पण फार मोठा सहभाग आहे. आणि इथून पुढे आता तुम्ही खूप साऱ्या मोठ्या स्कूलमध्ये जाताली, कारण तुम्ही जिल्हा परिषद सारखी एक साधी शाळा तू म्हणतो का इकडे पटकन ये. काय ते काय आरती तर महाराष्ट्राची शान, आपल्या सगळ्यांचा अभिमान आणि आपल्या पुणे जिल्ह्याचाही अभिमान. तुम्ही पुणे जिल्ह्यातले आहात, सर्वसामान्य कुटुंबातील आहात आणि कसलीही पार्श्वभूमी नसतानाही आज एवढा खूप मोठा पल्ला तुम्ही पार केलेला आहे. आम्हा सर्वांना तो अभिमानाचा क्षण असेल ज्यावेळेस तुम्ही बिग बॉसची निवड झाली, त्यावेळेस खरंच सगळ्यांना अभिमान वाटावे अशी ती एक गोष्ट होती. आणि त्याच्यामध्ये यांनी सांगितल्याप्रमाणे घराघरामध्ये मुलांपर्यंत तुम्ही पोहोचलात आणि हे यश तुम्ही खूप कष्टातून मिळवलेलं आहे. आणि हे सगळ्यांच्या मनात भरलेलं, संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात भरलेलं तुमचा प्रथमतः विद्यार्थ्यांच्या वतीनं मी सत्कार करतो. तर तुम्हाला सत्कार करण्यासाठी आपले सावंत सर यांना मी विनंती करतो शाळेच्या वतीनं सत्कार करावा. त्याचबरोबर ज्यांच्यामुळे या ठिकाणी तुम्ही आज आलात, सावंत सर, त्यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे. बरं आहे ना? त्याला शिकताय, मोठं व्हायचंय, मग शिकायचं लय. मला तर जमलं नाही शिकाय, पण तुम्ही लय शिका, लय मोठं व्हा. मी कसं झालं बिग बॉस किंग, झपक झालं बघा. तुम्ही व्हायचं तसं, मोठं बनायचं. सर्व मुलांना खरं तर मोठं बनण्याचं स्वप्न प्रत्येकाच्या आई वडिलांचं असतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलंही आमचं कष्ट करतील. तुमच्या या ठिकाणी शुभेच्छा आहेतच, सर्व पालकांच्या शुभेच्छा आहे त्यांचे. इयत्ता पहिलीची मुलं या पुढं पायरीवरती प्रत्येक फर्स्ट काढला तर फोटो येणार नाही.
थांब पटकन इकडे राहू का ते उभे राहा मुली या पुढं पुढे या या पुढं ऍडजस्ट करा पुढे या खाली हा, चला बसा पुढे माग माग उभी राहा मागच्यांना जागा द्या ए माग ये बाळा मला रेडी येत ना पुढे या. मुली इकडे ये. मुली या पुढे ये. याला पुढे घेऊ आपण या खाली चल इकडे पुढे ते सगळे आले पाहिजे हा घेतले काय होते एकमेकांच्या पाठीमागे डोक्यामागे डोकं त्यांचं जरा बेडलं जाते धन्यवाद ए समोर बा हा नावल्या ए सगळ्यांनी नाही ए थांबा तुम्ही थांबा ए डाकला डेली करू नका ए चला खाली बसा ए खाली बस मला खाली बस ए चल खाली ए चल खाली ए बाळा चला बस चला पुढं कार्यक्रम आहे. ए प्रत्येक क्लासला एकच सही 4 सह्या घ्या संपूर्ण ए चला बस आता बस ए बस चला बस नंतर येतील ते अरे प्रत्येक क्लासला एक सही नंतर वर्गात येतील ते चला. वर्गात येणार आहेत नंतर. ए, वर्गात येणार आहेत ते वर्गात चला वर्गात बोलू आपण वर्गात ए खाली बसा उठू नका ए बस खाली बसा ए बसा खाली बसा ए चला बाय चला बाय. तर धन्यवाद मित्रांनो. कसा वाटला आजचा ब्लॉग सांगा आणि नवीन असेल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण मी अपडेट देत असतो तुम्हाला. त्यामुळे चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.